नमस्कार मंडळी, माझं नाव आहे मैथिली। आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे मसाले भात आणि तेही कमी मसाल्यात। तर सगळ्यात आधी घ्यायचं आणि त्यासाठी लागणारे साहित्य हा आहे लांबडा चिरलेला कांदा, मिरची आणि लसूणची पेस्ट, हे आहे 2 हे आहे मिरची 1 चमचा, ही आहे कोथिंबीर आणि हे आहे जिरं आणि हे आहे टोमॅटो, हे कढीपत्ता, हे आहे ढबू मिरची आणि हे आहे मिरची, हा आहे सुहाना गरम मसाला, हे आहे मिरची 1 चमचा, ही आहे कोथिंबीर आणि हे आहे जिरं आणि हे आहे टोमॅटो, हे कढीपत्ता, हे आहे ढबू मिरची आणि हे आहे मिरची, हा आहे सुहाना गरम मसाला। सगळ्यात आधी आपण कुकर घ्यायचा आणि कुकरला पेटवून घ्यायचं। त्यानंतर पहिला घ्यायचा आहे कुकर आणि कुकरमध्ये तेल टाकायचं। आपण जिरे टाकून घ्यायचे कडलेल्या तेलात। जिरे तडतडले की त्यामध्ये टाकायचा आहे कांदा। हा कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा। मस्तपैकी कांदा परतून झालेला आहे। त्यानंतर आपण ह्याच्यात कढीपत्ता घालायचा आणि हे परतून घ्यायचं। पत्ता परतून झालेला आहे। त्यानंतर आपण ह्याच्यात टोमॅटो घालायचा। त्यानंतर भाजायचं। टोमॅटो परतून घ्यायचा। टोमॅटो असं मस्तपैकी परतून झालेलं आहे। त्यानंतर आपण बारीक चिरलेले ढबू घालूया आणि परतून घ्यायचं। ढबू व्यवस्थित परतून घेऊया। असं व्यवस्थित परतून झालेलं आहे। त्यानंतर आपण असं परतून झालेलं आहे। त्यानंतर आपण चिरलेली मिरची टाकून घेऊया। मिरची आता आपण परतून घेऊया। आपली मिरची परतून झालेली आहे। त्यानंतर आपण ह्यात पेस्ट टाकून घेऊया आलं लसूणची। त्यानंतर त्याला परतून घ्यायचं। एक 5-10 मिनिट तर ह्याला परतूनच घ्यायचं आहे आपल्याला। ठेचा परतून झालेला आहे। त्यानंतर आपण ह्यात चटणी मीठ टाकून घेऊया। चटणी मीठ आपण घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित परतलंय। त्यानंतर आपण सुहाना मसाला घालायचा आहे, गरम मसाला। चटणी मीठ आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। यानंतर आपण ह्याच्यात पाणी टाकून घेऊया। अशी सुंदर अशी उकळी आलेली आहे। आता आपण ह्याच्यात तांदूळ घालून घेऊया। यानंतर तांदूळ हलवायचा आहे। यानंतर आपण गॅस बंद करूयात। आता उघडून बघूयात आपण। बघू शकता तुम्ही किती छान वाफ येत आहेत। त्यानंतर आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया। बघा, हा भात मी केलाय खूप। आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते। खूप छान झालेला आहे। तुम्ही हा भात घरात नक्कीच ट्राय करून बघा।